ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिव महापुराण कथेच्या अध्याय 376 मध्ये स्वागत. श्रोतो, या अध्यायात आपण पाहणार आहोत की वामदेवांची स्कंदाला प्रणवार्थ सांगण्याची विनंती. अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. सुतांचे बोलणे ऐकून त्या सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांनी सुतांना नमस्कार केला व म्हणाले की मुनिवर्य, श्रद्धाळू शिष्यांना गुरुदेव नेहमीच कृपादृष्टीने पाहत असतात, हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवत आहोत. हे प्रभू, प्रणवाची माहिती सांगताना विरजा होमाच्या वेळी तुम्ही वामदेवांचे मत सूचित केले होते, त्याविषयी विस्ताराने ऐकावे अशी आमची इच्छा आहे. तरी कृपा करून त्याचे वर्णन करा. ऋषींचे मनोगत जाणून सूत अतिशय प्रसन्न झाले. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी भगवान महादेव, जगज्जननी उमा आणि गुरुदेव व्यासांचे स्मरण केले. त्यांना भक्तिपूर्वक नमस्कार केला व म्हणाले की मुनींनो, तुमचे कल्याण असो. तुम्ही सर्वजण शिवभक्त आहात, व्रताचे दृढतेने पालन करणारे आहात. म्हणूनच गुरुमुखातून श्रवण केलेला जो विषय मी आजपर्यंत गुप्त ठेवला होता, तो प्रसन्नतेने वर्णन करणार आहे. तरी लक्षपूर्वक ऐका. पूर्वकाळी रथंतर कल्पात महामुनी वामदेव मातेच्या गर्भातून प्रकट होताच शिवज्ञान जाणणारे म्हणून मान्यता पावले. ते वेद, आगम, पुराणे आणि सर्व शास्त्रांचे तत्व जाणत होते. देव, असुर आणि मनुष्य यांच्या जन्मकर्मांचे त्यांना उत्तम ज्ञान होते. भस्मलेपनामुळे त्यांचे सर्वांग उज्ज्वल दिसत होते. त्यांच्या मस्तकावर जटाभार होता. ते कोणाचेही आश्रित नव्हते. ते ज्यांच्या मनात कोणतीही अभिलाषा नव्हती. ते शीत, उष्ण, आपपर आदी सर्व द्वंद्वांच्या पलीकडे गेलेले आणि अहंकार शून्य होते. दिगंबर महाज्ञानी असे ते महात्मा साक्षात महेश्वरच वाटत असत. त्यांच्यासारखाच स्वभाव असलेले मोठमोठे ऋषी त्यांचे शिष्य होते. त्यांना घेऊन वामदेव पृथ्वीला पवित्र करत सर्वत्र संचार करत असत. त्यांचे चित्त निरंतर ब्रह्माच्या ध्यानातच निमग्न असे. एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत ते मेरू पर्वताच्या दक्षिण शिखरावर म्हणजेच कुमारशृंगावर गेले. तेथे मयूरवाहन, ज्ञानमय शक्ती धारण करणारा, समस्त असुरांचा नाश करणारा आणि सर्व देव ज्यांना वंदन करतात तो शिवपुत्र स्कंद म्हणजेच कार्तिक स्वामी राहत होता. त्याच्या समवेत त्याची शक्तीभूत गजावल्ली ही होती. त्या शिखरावर स्कंदसर नामक प्रसिद्ध सरोवर होते. ते समुद्रासमान अगाध आणि विशाल होते. त्याचे पाणी थंड, स्वच्छ आणि रुचकर होते. त्या पाण्यात अनेक आश्चर्यकारक गुण होते. महामुनी वामदेवांनी आपल्या शिष्यांसह त्या सरोवरात स्नान केले. मग ते शिखरावर बसलेल्या स्कंदाच्या दर्शनास गेले. मुनिजनांच्या समूहात मोरावर बसलेला कुमार उगवतीच्या सूर्याप्रमाणे अतिशय तेजस्वी दिसत होता. त्याच्या सर्व अंगातून उदरातच सूचित होत होती. मस्तकावरील मुकुट फारच शोभून दिसत होता. रत्नभूत 2 शक्ती त्याची उपासना करत होत्या. त्याला 4 हात होते. त्यामध्ये त्याने क्रमशः शक्ती, कुक्कुट, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली होती. वामदेवांनी स्कंदाचे दर्शन घेतले, त्याची पूजा केली. मग नमस्कार करून त्याची स्तुती केली व ते म्हणाले की जो प्रणवाचा वाच्यार्थ, प्रणवार्थाचा प्रतिपादक, प्रवणाक्षर रूप, बीजाने युक्त आणि प्रणव रूप आहे, त्या कार्तिकेयाला वारंवार नमस्कार असो. वेदांताला अर्थभूत असलेले ब्रह्म हेच ज्याचे स्वरूप आहे आणि जो वेदांताचा अर्थ जाणतो त्या स्कंदाला वारंवार नमस्कार असो. समस्त प्राणीमात्रांच्या हृदयगुंफेत स्थित असणाऱ्या गुहाला नमस्कार असो. जो स्वतः गुह्य आहे, ज्याचे स्वरूप गुह्य आहे, जो गुह्य शास्त्रांचा ज्ञाता आहे, त्या स्वामी कार्तिकेयाला नमस्कार असो. जो अणुहूनही सूक्ष्म आहे, मोठ्याहूनही मोठा आहे, कारण आणि कार्य अथवा भूत आणि भविष्याचाही ज्ञाता आहे, त्या परमात्मा स्वरूप शिवपुत्राला नमस्कार असो. तू स्कंद म्हणजेच मातेच्या गर्भातून च्यूत आहेस. स्कंदन म्हणजे गर्भातून स्खलन हेच तुझे रूप आहे. तू सूर्य आणि अरुणा समान तेजस्वी आहेस. पारिजातकाच्या माळांनी सुशोभित आणि मुकुट धारण करणाऱ्या तुला नमस्कार असो. तू शिवजींचा पुत्र आहेस आणि शिष्य आहेस. शिवजींना प्रिय आहेस. शिव पार्वतीच्या आनंदाचा निधी आणि भक्तांचे कल्याण करणारा आहेस, तुला नमस्कार असो. तू गंगेचा बालक, कृत्तिकांचा कुमार, भगवती उमेचा पुत्र आणि सरकाड्यांच्या वनात शयन करणारा आहेस, तुला नमस्कार असो. तू महाबुद्धिवान देव आहेस, तुला नमस्कार असो. षडक्षर मंत्र तुझे शरीर आहे. तू 6 प्रकारच्या अर्थांचे विधान करणारा आहेस. तुझे रूप 6 मार्गांच्या पलीकडचे आहे. षडानन अशा तुला वारंवार नमस्कार असो. 12 विशाल नेत्र असलेल्या, 12 भुजांनी युक्त आणि 12 आयुधे धारण करणाऱ्या तुला नमस्कार असो. शांतचित्त अशा तुला नमस्कार असो. असुरांचा नाश करणाऱ्या आणि देवसेनेचे आधिपत्य करणाऱ्या तुला नमस्कार असो. गजावल्लीच्या स्तनांवरील कुंकुमाने ज्याचे वक्षस्थल लिंपले गेले आहेत, आपल्या धाकट्या भावाचे म्हणजेच गणपतीचे उत्तम महात्म्य ऐकून ज्याचे मन आनंदित होते, त्या तुला नमस्कार असो. ब्रह्मादी देव, ऋषी आणि किन्नर यांच्याकडून ज्याची गाथा गायली जाते, ज्याच्या पवित्र कीर्तीचे चिंतन केले जाते, त्या तुला नमस्कार असो. देवतांच्या निर्मळ मुकुटांना विभूषित करणाऱ्या
पुष्पमालांनी ज्याच्या मनोहर चरण कमलांची पूजा केली जाते त्या तुला नमस्कार असो. जो वामदेवाने वर्णन केलेल्या या दिव्य स्कंद स्तोत्राचे नित्य श्रवण पठन करतो त्याला परमगती प्राप्त होते. हे स्तोत्र बुद्धी वाढवणारे, शिवभक्ती वृद्धिंगत करणारे, आयुष्य आरोग्य व धन प्राप्त करून देणारे आणि सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारे आहे. अशा प्रकारे वामदेवांनी देवसेनापती भगवान स्कंदाची स्तुती केली. त्याला 3 प्रदक्षिणा घातल्या, दंडवत प्रणिपात केला आणि त्यांच्या सम्मुख विनम्र भावाने उभे राहिले. त्यांच्या मुखातून प्रकटलेले हे परमार्थपूर्ण स्तोत्र ऐकून महासेन स्कंद अतिशय प्रसन्न झाला. तो वामदेवांना म्हणाला, मुनिवर्य, तुम्ही केलेली पूजा स्तुती आणि तुमची भक्ती पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे. तुमचे कल्याण असो. तुम्ही योग्यांमध्ये श्रेष्ठ, सर्वार्थाने परिपूर्ण आणि निस्पृह आहात. तुमच्यासारख्या वीतरागी महर्षीने याचना करावी अशी या जगात कोणतीही वस्तू नाही. धर्माचे रक्षण आणि लोकांवर अनुग्रह करण्यासाठी तुम्ही भूतलावर संचार करता. मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा. तुम्हाला माझ्याकडून काही जाणून घ्यायचे असेल तर तेही सांगा. सर्वांच्या हितासाठी तो विषय मी अवश्य समजावून सांगेल. तेव्हा वामदेव म्हणाले की शिवपुत्रा, तू साक्षात परमेश्वर आहेस. आपल्या भक्तांना व दासांना लौकिक आणि अलौकिक असे सर्व प्रकारचे सामर्थ्य व ऐश्वर्य देणारा आहेस. सर्वज्ञ, सर्व करता, सर्व शक्तींनी धारण करणारा आणि सर्वांचा स्वामी आहेस. आम्ही साधारण जीव आहोत. तुझ्या गुणांचे वर्णन करू शकत नाही. तुझ्यासमोर बोलण्याची शक्ती आणि योग्यताही आमच्यात नाही. तू माझ्याशी बोलणे ही तुझीच महत कृपा आहे. त्यामुळे मी स्वतःला खरोखरच कृतार्थ मानतो. हे महाप्राज्ञ, कणमात्र विज्ञानाने प्रेरित होऊन मी तुला काही विचारण्याचे धाडस करत आहे. या अपराधाबद्दल मला क्षमा कर. हे प्रभू, प्रणव हा सर्वांत उत्तम मंत्र आहे. तो साक्षात परमेश्वराचा वाचक आहे. पशूंचे जीवांचे बंधने सोडवणारा भगवान पशुपती हाच त्याचा वाच्यार्थ आहे. ओमी तिद सर्वम अर्थात ओंकार हेच प्रत्यक्ष दिसणारे संपूर्ण विश्व आहे असे सनातन श्रुतीचे कथन आहे. ओमिती ब्रह्म अर्थात ओम हेच ब्रह्म आहेत. तसेच सर्व ह्योतद ब्रह्म अर्थात हे सर्वांच्या सर्व ब्रह्मच आहे इत्यादी गोष्टीही श्रुतींकून सांगण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे मी व्यष्टी आणि समष्टी भावाने हे सर्व विश्व प्रणवार्थ आहे आणि प्रणवाकडूनच सर्वांचे प्रतिपादन होते असे ऐकले आहे. पण आजपर्यंत प्रणवार्थ ऐकलेला नाही. म्हणून उपदेशाच्या विधीने तसेच सदाचार परंपरेला ध्यानात ठेवून तू मला प्रणवाचा अर्थ समजावून सांग अशी माझी तुला विनंती आहे. वामदेवांनी असे विचारल्यावर स्कंदाने प्रणव स्वरूप 38 श्रेष्ठ कलांद्वारे लक्षित मुनिवरांनी परिवेष्टित आणि नित्य उमेसहित असलेल्या भगवान सदाशिवांना नमस्कार केला. सर्व उपस्थितांकडे कृपादृष्टीने पाहिले आणि श्रुतींनीही लपवून ठेवलेले ते परमश्रेय सांगण्यास सुरुवात केली. तर अशा प्रकारे श्रोते शिवमहापुराण कथेतील अतिशय कठीण असा हा अध्याय वामदेवांची स्कंदाला विनंती इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्याय थोडेसे श्रोते अजून समजायला कठीण आहेत. संन्यास विधीचे वर्णन पूर्वार्ध आणि त्यानंतर उत्तरार्ध हे थोडेसे अध्याय कठीण आहेत समजायला. वारंवार ऐकावे लागतील तरच लक्षात येतील. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. ओम